आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जण पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये एकमेका शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये दनाना देरना देरना दिम दिम दनाना दिम दनाना देरना देरना दिम दिम दनाना शेवटी मुंबईहून आपण मजल दर मजल करत शेवटी कोकणात पोहोचलेलो आहोत आणि आता कोतवडे गावाचा पत्ता मिळालेला आहे आणि तिकडे जाऊन नंतर मी जेटीमध्ये जाणार आहे मासे परचेस करायला. लेट्स सी आपल्याला कुठले फ्रेश मासे मिळतात. Undra mucha mama, aniyaw Santa Tuca. Undra mucha mama, aniyaw Santa Tuca. Ani madoriच्या पिलाला गिंतेळू मंडिनाका. Ani madoriच्या पिलाला गिंतेळू मंडिनाका. Undir mama ailo, ani bate pona liplo. Undir mama ailo, ani bate pona liplo. Ani madoriच्या पिलाला taka yaka kasa hailo. Ani madoriच्या पिलाला taka yaka kasa hailo. Ya ya maya ya, 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 ya ya maya ya. चला तर मला मनासारखे मासे आता मिळाले आहेत. आता ते मासे घेऊन आपण आता किचनकडे वळूयात आणि मस्तपैकी रेसिपीज करायला लागूयात. चला. नमस्कार. बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये कोकणी महोत्सवमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. लहानपणी शाळेमध्ये जी गॅदरिंग्स होतात तर त्याच्यामध्ये एका कोकणी डान्समध्ये मी पार्टिसिपेट केलेलं होतं. ऑल्दो एकंदरीत तो माझा परफॉर्मन्स बघून त्याच्यानंतर मला डान्स करायचा कोणी आग्रह नाही केला, पण ते कोकणी गाणं मात्र माझ्या अजून लक्षात आहे. गोमू आहेरला जाते ओ नाखवा, तिच्या घोवाला कोकण दाखवा. तर ते त्याच्या घोवाला म्हणजे त्या नवऱ्याला कोकण बघायचा एवढा लोक का आग्रह करतात, त्या गाण्यामध्ये सुद्धा करतात आणि एकंदरीतच करतात. तर ते मला लहानपणापासून एक पडलेलं प्रश्नचिन्ह होतं. आणि जसं मोठं आलो आणि कोकणात जायची संधी मिळाली तर सगळे प्रश्न उलगडत गेले. कोकणाचं हे अफाट सौंदर्य जे आपल्या डोळ्यांना आणि जिभेला अतिशय सुखावतं. म्हणजे इकडचं निसर्ग तो आपल्या डोळ्यांना सुखावतो आणि इकडचं एकंदरीत मासे, आंबे, फणस हे सगळं जे काही पदार्थ आहेत तर ते आपल्या जिभेला अगदी मस्तपैकी सॅटिस्फाय करून टाकतात. तर एकंदरीतच हे सगळं कोकणाचं जे काही गूढ आहे, रहस्य आहे किंवा इकडं दडलेली जी काही संस्कृती आहे तर ती तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच आपण हा महोत्सव चालू केलेला आहे. आता एकंदरीत या कोकणी महोत्सवामध्ये माझ्यासारखं सुजातासुद्धा कोकणामध्ये सगळीकडे सफर करणारे आणि सिक्रेट रेसिपीज तुम्हाला दाखवणारे आणि तसंच प्रशांत दादांकडे स्टुडिओमध्ये काही लोक येऊन तुम्हाला फॅन्टास्टिक काही रेसिपीज दाखवणार आहेत. सो डोंट मिस आउट, कीप वॉचिंग कोकणी महोत्सव आणि अजिबात बरं का अजिबात चॅनल चेंज करायचा नाही, सतत बघत राहायचं. आता आजच्या एपिसोडमध्ये आपण ज्या काही फॅन्टास्टिक रेसिपीज करणार आहोत तर त्याचं आपण मार्केटिंग तर ऑलरेडी केलेलंच आहे. तर आता किचनकडे वळूयात आणि बघूयात आपली पहिली रेसिपी कुठली आहे. आज आता आपण आपल्या एपिसोडमध्ये पहिली रेसिपी जी करणार आहोत तर ती म्हणजे सगळ्यांचा आवडता पापलेट मासा. तर पापलेट मासा सकाळी मस्तपैकी असा मोठ्या साईजचा मिळाला, तो आपण आता घेऊन आलेलो आहोत. आणि पापलेट आणि काजूची करी ही आपली पहिली रेसिपी आहे. त्यासाठी लागणारं साहित्य बघून घेऊ. इथं आपण हिरवी मिरची
आलं लसूण आणि कोथिंबीर अशी पेस्ट करून घेतली, नारळाचं दूध, ओल्या काजूची पेस्ट, पापलेटचे केलेले काप, फ्राय केलेले काजू, हिंग, बारीक चिरलेली कोथिंबीर, जिरं, धने पावडर, हळद आणि मीठ. वेल, आत्ता माझ्याकडे आहे चूल आणि ही जी एकंदर भांडी आहेत सगळी पितळ्याची भांडी आपण घेतली आहेत. तर ओव्हरऑल हे जे काही कोकणाचं जे फील जे आहे तर ते मला आत्तापासून जायला लागलं. आय एम व्हेरी एक्सायटेड की तुम्हाला आता टोटल हा कोकणी महोत्सव जो आहे तर तो पूर्ण दिसतो. तुम्हाला किती भन्नाट रेसिपीज मी दाखवू शकतो याची मी कल्पनाच करू शकत नाही. लेट्स स्टार्ट विथ द रेसिपी. आता पॅन तापल्यानंतर आपण काय करणार, त्याच्यामध्ये घालून घेऊयात आपण तेल. आता पापलेट हा जो मासा आहे खूप डेलिकेट फिश आहे, खूप डेलिकेट. तर त्याच्यामध्ये जास्त मसाले आपण वापरणार नाही आहोत. त्याला एक क्रीमीनेससाठी आपण काजूची पेस्ट त्याच्यामध्ये वापरतोय आणि फिलर म्हणून नारळाचं दूध त्याच्यामध्ये वापरतोय. स्पायसी करण्यासाठी हिरवी मिरची, कोथिंबीर, आलं लसणाचा चटका थोडासा, अँड दॅट्स इट. व्हेरी व्हेरी सिम्पल रेसिपी. जिरंसुद्धा जे आहे तर ते आपण आधी रोस्ट करून घेत नाही आहे, कारण जिरं रोस्ट करून घेतल्यानंतर त्याचे फ्लेवर्स जे आहेत ते अतिशय वेगळे लागतात आणि आपल्याला फक्त जिराचा हलकासा वास पाहिजे. थोडंसं जिरं या तेलामध्ये घालून घेऊ. आणि मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीर याचा ठेचा जो आहे तो एक 1.5 चमचे ठेचा. थोडंसं आपण मीठ घालून घेऊ म्हणजे आपण जो ठेचा जो केलेला आहे तर तो पातेल्याच्या बेसला चिकटणार नाही. याच्यामध्ये आता आपण घालणार आहोत थोडंसं हिंग, जस्ट एक 2 चिमटी, आणि थोडीशी हळद. या मसाल्यामध्ये घालून घ्यायचं पाणी. सांडाय पापलेटचे सगळे तुकडे जे आहेत तर ते त्याला कोट होईल एवढंच आपण त्याच्यामध्ये मॉइश्चर घालणार आहोत. लवली. आणि मग त्याच्यामध्ये आपण घालूयात थोडीशी धनेपूड, जस्ट एक पाऊण चमचा, थोडंसं अजून मीठ आणि थोडी कोथिंबीर. आता या मसाल्याला आणि या पाण्याला थोडीशी उकळी येऊन दे आणि उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये पापलेटचे तुकडे सोडणार आहोत आणि अर्धे शिजले की त्याच्यामध्ये नारळाचं दूध आणि काजूची पेस्ट घालून त्याला फिनिश करणार आहोत. आपला मसाला जो आहे तर तो चांगला स्टीमरवर ठेवलेला होता. आता त्याच्यामध्ये आपण घालणार आहोत थोडंसं दाटसर असं नारळाचं दूध. जस्ट एक अर्धा ग्लास. आणि मग त्याच्यामध्ये आपण आता सोडूयात हे पॉम्फ्रेट, हे पापलेटचे तुकडे असे सोडूयात. त्याला शिजायला साधारणतः एक 6 ते 7 मिनिटं लागतात, नॉट मोर दॅन दॅट. जस्ट चव घेऊन बघू आपलं मीठ वगैरे परफेक्ट लागलंय का नारळाचं दूध घातल्यानंतर सुद्धा. नाईस. याच्यामध्ये आता आपण काजूची पेस्ट घालणार आहोत थिकन करण्यासाठी, म्हणून आधी थोडंसं मीठ घालून ठेवूयात म्हणजे काजूची पेस्ट घातल्यानंतर मीठ कमी नको पडायला. आणि आता याच्यामध्ये घालूया ती काजूची पेस्ट. ओल्या काजूची पेस्ट आहे ती घातल्या घातल्या आपला मसाला जो आहे तो असा कंबाईन व्हायला लागेल आणि आपली ग्रेव्ही अशी दाटसर होईल. जस्ट एक 4 चमचे, दॅट्स इट. लवली. आता ही करी जी आहे
ती युजली आपण आता पांग्यांबरोबर खाऊ शकतो किंवा आपल्या साध्या स्टीम राईस बरोबर खाऊ शकतो. तर त्यामुळे याची कन्सिस्टन्सी जी आहे ती ऑलमोस्ट आपल्या थाई करी कशी आपण करतो तर त्या पद्धतीची कन्सिस्टन्सी ठेवायची. बॉस, इट्स अ फॅन्टॅस्टिक करी. करी झाली. आता आपण अलगद असे पापलेटचे तुकडे उचलायला लागतात कारण शिजल्यानंतर पापलेट खूप असं डेलिकेट होतो. आणि मग याला गार्निश करताना जस्ट अ ड्रिझल ऑफ कोकोनट मिल्क, थोडीशी बारीक चॉप केलेली कोथिंबीर, आणि फ्राय केलेले काजू. That's it. पॉम्फ्रेट काजू करी. पटकन याचं साहित्य आणि कृती लिहून घ्या. पापलेट आणि काजूची करी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: हिरवी मिरची, कोथिंबीर, लसूण आणि आल्याची पेस्ट, नारळाचं दूध, ओल्या काजूची पेस्ट, पापलेटचे तुकडे, तळलेले काजू, हिंग, बारीक चिरलेला कांदा, जिरं, धणेपूड, हळद आणि मीठ. कृती: प्रथम एका पातेल्यामध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मिरची, आलं, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण, मीठ, हिंग आणि हळद घालून मिश्रण परतून घ्यावं. त्यामध्ये पाणी, धणेपूड, मीठ आणि कोथिंबीर घालून मिश्रण उकळून घ्यावं. त्यामध्ये अर्धा ग्लास नारळाचं दूध, पापलेटचे तुकडे, मीठ आणि काजूची पेस्ट घालून करी शिजवून एका बाउलमध्ये काढून घ्यावी. त्यामध्ये नारळाचं दूध, कोथिंबीर आणि तळलेले काजू घालून गार्निश करून करी सर्व्ह करावी. आता आपण दुसरी जी रेसिपी करणार आहोत तर त्या रेसिपीचं नाव आहे झिंगा फ्राय. आय कॅन सी तुमच्या सगळ्यांच्या तोंडाला पाणी सुटलेलं आहे. वेल, आता ही जी प्रोसेस जी आहे ती टोटली वेगळी आहे, ती तुम्हाला दाखवणारच आहे, पण त्याआधी आपण त्याचं साहित्य बघून घेऊ. इथं आपण मैदा घेतलाय, कोकणातली फ्रेश नीरा, कॉर्नफ्लावर, लाल तिखट, आलं लसणाची पेस्ट, मीठ, लिंबाचा रस, मालवणी गरम मसाला आणि आपण आज जेटीवरनं लिलावातनं घेतले जे आपण झिंगे आहेत तर ते असे सोलून त्याच्या आतलं इंटेस्टाईन काढून मी त्याला क्लीन करून ठेवलेलं आहे. फक्त त्याची टेल जी आहे ती तशीच ठेवली आहे. ते का ठेवली तुम्हाला नंतर कळेल. सगळ्यात पहिल्यांदा आपण काय करू, या प्लेटमध्ये हे झिंगे असे आपण काढून घेऊ आणि त्याला आपण करणार आहोत मॅरिनेट. आपल्या चुलीवर मी तेल तापत ठेवलेलं आहे झिंगा फ्राय करण्यासाठी. आपलं जोपर्यंत मॅरिनेट वगैरे होतंय तोपर्यंत तेल चांगलं तापेल. मॅरिनेशनसाठी आपण वापरणार आहोत थोडासा लिंबाचा रस, आलं आणि लसणाची पेस्ट, थोडंसं लाल तिखट, आणि मालवणी गरम मसाला. याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि आता ही जी नीरा आहे ती थोडीशी नीरा, एक जस्ट 3 चमचे नीरा याच्यामध्ये घालून आपण त्याला करणार आहोत मॅरिनेट. मालवणी मसाल्याची मजाच काही वेगळी असते. आता ही रेसिपी जी आहे ती थोडीफार जॅपनीज जे तेम्पुरा असतात की नाही ते क्रिस्पी बॅटरमध्ये फ्राय करतो आपण त्याला, तर तशात जवळपास जाणारी अशी रेसिपी आहे. आता या भांड्यामध्ये आपण त्याचं बॅटर करून घेणार आहोत. तर बॅटरसाठी आपण इथे जे आपण कॉर्नफ्लॉवर घेतलं ते कॉर्नफ्लॉवर आणि इथं घेतला मैदा.
असं एकत्र करून घेऊ. त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि हे बॅटर आपण करणार आहोत ही जी इथं नीरा घेतली आहे तर त्याच्यामध्ये. असं याला चांगलं व्हिस्क करून त्या सगळ्या गुठळ्या ज्या आहेत तर त्या काढून घ्यायच्या. आता प्रॉन्स जे आहेत तर ते आपण साधारणतः एक 10 मिनटं 5 ते 10 मिनटं आपण त्याला मॅरिनेट करून ठेवणार आहोत. आपलं बॅटर सुद्धा जे आहे ते असं व्हिस्क करून त्याला सुद्धा एक 5 मिनटं आपण रेस्ट करून घेऊ. आता हे बॅटर सुद्धा चांगलं रेस्ट झालेलं आहे आणि आपले प्रॉन्स जे आहेत ते सुद्धा चांगले मॅरिनेट झालेत. आता फक्त त्या बॅटरमध्ये डिप करायचे आणि फ्राय करायचे. आय गेस आपलं तेल सुद्धा चांगलं तापलेलं असेल. फॅन्टॅस्टिक. आता बऱ्याचशा हायवेजला जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करता तेव्हा तुम्हाला बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला एक साईन दिसते की चुलीवरचं मटण आणि भाकरी ते वाचूनच खरं तोंडात पाणी सुटतं. कारण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की चुलीवरचं जेवण जे आहे तर त्याची लज्जतच काही वेगळी आहे. आणि ओव्हरऑल आता हा जो काही कोकणी महोत्सव आपण करतोय तर त्या सगळ्या एपिसोड्समध्ये मी चुलीवरच जेवण बनवणार आहे. आणि लेट मी टेल यू, मला आई थोडीशी भीती वाटवती की अरे चुलीवर मला जमेल की नाही, किंवा हे ओव्हरऑल म्हणजे तो जो काही अनुभव जो आहे तो माझ्यासाठी सुद्धा नवीनच आहे. पण या ज्या काही ट्रेडिशनल पद्धती आहेत कुकिंग करण्याच्या तर त्याच्यावर सुद्धा मास्टरी घेण्याची जी मजा आहे ना ती काहीतरी वेगळीच आहे. कारण ओव्हरऑल कोकणामध्ये बऱ्याचशा घराघरामध्ये चुलीवरच जेवण केलं जातं. आणि आता सिन्स आता आपण इथं आता माझं वास्तव्य जे आहे तर ते अतिथी परिणय नावाचं रिसॉर्ट आहे तर त्याच्यामध्ये मी राहतोय. आणि त्या रिसॉर्टच्या आजूबाजूच्या जेवढ्या घरांमध्ये मी आल्यापासून जाऊन आलेलो आहे तर तिकडं सगळीकडे मी छोट्या छोट्या चुली पाहिलेल्या आहेत. आणि घरगुती फॅन्टॅस्टिक अगदी सिम्पल पद्धतीने केलेलं जेवण तिकडे सगळीकडे मिळतं. असं याला मस्त गोल्डन ब्राऊन होईपर्यंत त्याला फ्राय करायचं. जसं मी तुम्हाला सांगितलं की ही जी टेल जी आहे तर ती आपण का ठेवली, कारण आता फ्राय केल्यानंतर हे जे प्रॉन्स जे आहेत तर दिसायला खूप छान दिसतात. आता फ्राय झाल्यानंतर त्याच्यावर थोडंसं मीठ आणि जस्ट थोडंसं तिखट असं भुरभुरायचं आणि दॅट्स इट. मग तुम्हाला आवडणाऱ्या चटणीबरोबर ते खायला यायचं, थोडंसं लिंबू पिळायचं आणि चटणीमध्ये असं डिप करून हे प्रॉन्स खायचे. साहित्य आणि कृती पटकन लिहून घ्या. झिंगा फ्राय बनवण्यासाठी लागणारं साहित्य: मैदा, कॉर्नफ्लॉर, तिखट, लिंबाचा रस, मीठ, आलं लसूण पेस्ट, मालवणी गरम मसाला, मोठे झिंगे आणि नीरा. कृती: प्रथम प्लेटमध्ये मोठे झिंगे घेऊन त्यावर लिंबाचा रस, आलं लसूण पेस्ट, तिखट, मालवणी गरम मसाला, मीठ आणि थोडीशी नीरा घालून ते मॅरिनेट करून घ्यावेत. एका मातीच्या भांड्यामध्ये मैदा, कॉर्नफ्लॉर, मीठ आणि नीरा घालून हे मिश्रण एकजीव करून बॅटर तयार करावं. कढईमध्ये तेल गरम करून घ्यावं. मॅरिनेट केलेले झिंगे या बॅटरमध्ये घोळवावेत आणि कडकडीत तेलात खरपूस तळून घ्यावेत. एका प्लेटमध्ये तळलेले झिंगे काढून त्यावर मीठ आणि लाल तिखट भुरभुरून डिश सर्व्ह करावी. तुम्हाला खरं सांगू, स्टुडिओमध्ये जेव्हा शूट आम्ही जेव्हा करतो तर तेव्हा थोडासा का होईना आपण थकवा जाणवतो. पण आज तुम्हाला सांगतो या निसर्गरम्य कोकणात असं मस्तपैकी या शुद्ध हवेत काम करताना इतकी मजा आली आहे, रेसिपीज करताना इतकी मजा आली आहे, अजिबात थकवा तर जाणवतच नाहीये आणि स्टील आय एम फ्रेश. आता माझ्या डोक्यात विचार चालू आले की पुढच्या आठवड्यात तुम्हाला कुठल्या रेसिपीज करून दाखवायच्या. वेल, पण आता या आठवड्यात ज्या दाखवल्या आहेत तर त्या तुम्हाला कशा वाटल्या हे आमच्यापर्यंत कळवायला अजिबात विसरू नका. आणि त्यासाठी आमचा पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये, झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC, झी मराठी @znetwork.com. लहानपणी एक साने गुरुजींनी लिहिलेलं पुस्तक वाचलं, श्यामची आई. तर त्यामधलं कोकणाचं जे वर्णन जे आहे तर ते फारच सुरेख आहे.
शब्दरचना अतिशय इंटरेस्टिंग आहे. तेव्हा असं वाटायचं की ती बहुतेक थोडीशी अतिशयोक्ती आहे का, पण आता खात्री पटली अजिबात नाही. कोकण खरंच सुंदर आहे. वेळ आता पुढच्या आठवड्यामध्ये आपण भेटणारच आहोत अजून कोकणातल्या 2 इंटरेस्टिंग रेसिपीज घेऊन. तर त्याबद्दल माझा विचार ऑलरेडी चालू झालेला आहे. भेटूयात पुढच्या आठवड्यामध्ये. तोपर्यंत बादशाह मसाला प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये कोकणी महोत्सवमध्ये मला रजा घेऊन दे. सी यू नेक्स्ट वीक. टिल देन मस्त खा, स्वस्थ राहा. नव्या नव्या चवी चवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. मग आज तुम्ही आम्हाला कुठले डिशेस दाखवताय? आज आम्ही हळदीच्या पानातली सुरमई, ही फार जुनी पद्धत आहे चुलीवर करण्याची, आणि ती माझ्या लहानपणी आई करत होती. वा. आणि दुसरी डिश कोलंबीचं लोणचं. रे खवय्ये